तुहिरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवला बोलते, त्यानुसार आता तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह विचार करू नका. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालो आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे आपण ही स्पर्धा जिंकणार आहोत. त्यानंतर आपण पाहतो किर्लोस्कर कंपनीचे मालक हे अर्णवच्या घरी आलेले असतात आणि ते बोलतात, तुमची कंपनी इतका खराब आणि चुकीचा माल पाठवते का? आणि तेव्हा अर्णव आणि सर्वजण अवाक होतात आणि त्याला विचारतात, तुम्ही हे काय बोलत आहात? आणि मामा देखील विचारतात, किर्लोस्कर साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तेव्हा किर्लोस्कर बोलतो, मला माहीत होते तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही, त्यामुळेच मी सर्व व्हिडिओ शूटिंग केलेली आहे. आणि तो आपल्या मोबाईलमधला तो व्हिडिओ दाखवतो आणि बोलतो, हा टेम्पो तुमच्याच कंपनीचा आहे ना? आणि तेव्हा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांना धक्का बसतो, कारण त्या टेम्पोमधून आलेला माल हा अतिशय खराब दर्जाचा असतो. आणि तेव्हा सर्वांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. तर तिकडे आपण पाहतो उदयकांत हा वलेरीला फोन करतो आणि वलेरीला बोलतो, तुझे हे सर्व कारस्थान मी अर्णवच्या समोर उघड करणार आहे, असे बोलून तो तिला धमकावतो व हसू लागतो. आणि त्याच वेळेस आपण पाहतो अर्णवचे बाबा हे त्या ठिकाणी येतात आणि ते उदयकांतला बोलतात, उदयकांत तू. आणि बाबाला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर उदयकांत देखील अतिशय घाबरतो. तर तिकडे वलेरी देखील अतिशय घाबरलेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये बाबांच्या समोर उदयकांत, वलेरी आणि देशमुखचा प्लॅन उघड होणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तुहिरे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.